नमस्कार, मी डॉक्टर नीलिमा थत्ते। आज आपण छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा देवळाबद्दल बघणार आहोत। चौरा गावातच जिथे भोरमदेवाचं मंदिर आहे, तिथेच हे एक छोटं मंदिर आहे। याचं नावही वेगळं आहे, छेरकी महल असं त्याला म्हणतात। इथल्या भाषेत छेर म्हणजे शेळी आणि शेळ्यांना चारणारे गुराखी इथे यायचे, छेरकी। तर त्यांनी बांधलेलं हे देऊळ आहे अशी एक समजूत आहे, किंवा दुसरी समजूत अशी आहे की ते आपल्या शेळ्या इथे बांधत असत आणि म्हणून ह्याला छेरकी महल असं नाव मिळालं। तर आता पुरातत्व विभागातर्फे हे इथलं व्यवस्था सगळी सांभाळली जाते। तर मी आता तुम्हाला दाखवते मंदिराचा परिसर किती मोठा आहे आणि मंदिराची रचना कशी आहे। हा असा खूप मोठा परिसर आहे। बाजूनी सगळे हिरवेगार डोंगर आणि मध्ये हे असं लाल दगडातलं छोटंसं मंदिर उभं आहे। या मंदिराला मंडप किंवा बाजूनी काही प्रदक्षिणा किंवा असं काहीच नाही आहे। एक छोटासा गाभारा आतमध्ये, ज्यात शिवलिंग आहे आणि एक चतुर्भुज गणपती पण आहे आतमध्ये। आणि सकाळी सूर्योदयाला किरण जे येतात ते अगदी छान असे शंकराच्या पिंडीवर पडतात। या मंदिराची द्वारशाखा ही खूप सुंदर आहे। ही अशी कोरीव द्वारशाखा आहे आणि इथे त्याच्या ललाटावर इथे गणपती, मध्ये लक्ष्मी आणि बाजूला वीणाधारी सरस्वती अशा 3 देवता दिसतात। आणि खाली आपले नेहमीप्रमाणे द्वारपाल, कलश घेतलेल्या नदी देवता इथे म्हणतात। इथे त्यांना ॲक्च्युअल खाली कासव जे यमुनेचं असतं किंवा गंगेचं मकर हे दाखवलेलं नाही आहे, पण नदी देवता म्हटलं जातं। आणि आतमध्ये हे असं सुंदर शिवलिंग आहे। आत्ता नुकतीच त्याची पूजा झाली आहे, दिवा लावला आहे आणि कोपऱ्यामध्ये गणपतीचं शिल्प आहे। तसं हे एक छत्तीसगडचं अजून एक छोटंसं सौंदर्य।